तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ऍसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये। दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील किंवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीचा कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दर्शवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्य चित्रफित, ऑडिओ किंवा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल। त्याच संज्ञेतला म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे। अशा प्रकारचे दोनच अमेंडमेंट आहेत की जे शक्ती कायद्यात होते पण BNS मध्ये आलेले नाहीत, म्हणून ह्या दोन अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।